उत्तर द्या. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो वी विल डिस्कस इट टुडे. मागच्या क्लासमध्ये आपण या चॅप्टरला डिस्कस केलं होतं का? सांगा बरं. मागील क्लासमध्ये आपण हा डिस्कस केलं होतं काही? नाही सर, नाही. ओके ओके. महत्त्वाचा चॅप्टर आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, आपण याची डेफिनेशन समजून घेऊ आणि याचे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण बघून घेऊया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की टोटल किती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. ठीक आहे, टोटल 17 आहे. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. फक्त वाचून घ्यायची, ते लक्षात ठेवायची गरज नाही. थोडा याचा प्रास्ताविका घेऊया आपण. सो सध्या आंतरराष्ट्रीय विकास परिषदा व कार्यक्रमांमध्ये शाश्वत विकास ही संकल्पना जी आहे, एक सर्वात महत्वाचा राजकीय एक शब्दप्रयोग बनलेला आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबलचा अर्थ काय होतो? व्हॉट इज सस्टेनेबल? जेव्हा आपण डेव्हलपमेंट करत असतो, जेव्हा एखादा देश आपल्या डेव्हलपमेंटच्या मार्गाने असतो, डेव्हलपमेंट करत असतो, त्यावेळेस डेव्हलपमेंट करत असताना आपण एन्व्हायरमेंटची त्याच्यामध्ये किती हानी करतोय या देखील गोष्टी बघितल्या जातात. पण आपण ऍक्च्युली ग्रीन जीडीपी आपण कधी कॅल्क्युलेट केला नाही आतापर्यंत. आणि जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप मायनस मध्ये जाणार. त्यामुळे शाश्वत विकास जो आहे ना, म्हणजे शाश्वत विकासामध्ये काय असतं की नैसर्गिक संसाधनांची जास्त हानी न करता एक अशा प्रकारे विकास करणं की जेणेकरून आपले एन्व्हायरमेंट जे आहे ते पुरेपूर्ण सुरक्षित राहणार. पण असं कधी होत नाही. तुम्ही मोठे मोठे कंट्रीज बघून घ्या, अमेरिका सारखे देश, चायना सारखे. आता चायना तर डेव्हलप्ड कंट्री होण्याच्या मार्गाने आहे, डेव्हलपिंग आहे अजून, पण डेव्हलप होण्याच्या मार्गाने आहे. तर हे देश असे आहेत की या देशांमध्ये ब्रिटन घ्या, फ्रान्सचं एक्झाम्पल घ्या, ते डेव्हलप कंट्रीज आहेत. आणि या देशांमध्ये जेव्हा या देशाने डेव्हलपमेंट केली तर यांनी इकॉनॉमी पण, म्हणजे इकॉनॉमी नाही म्हणून एन्व्हायरमेंटची पण बरीचशी हानी यांच्यामुळे झाली. कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात जास्त उत्सर्जन करणारा देश हा अमेरिका आहे, त्या खालोखाल चायना आहे, नंतर भारत आहे. ठीक आहे, तर जेवढे मोठे देश आहेत तेवढे जास्त एन्व्हायरमेंटली पोल्युटेड होण्याची शक्यता आहे. पण अमेरिका आता सध्या त्यांचे क्लेम करतात की आम्ही एन्व्हायरमेंट वगैरे काही पोल्यूट केलेलं नाहीये. जे तसं जर बघितलं आपण, एन्व्हायरमेंट पोल्यूट करण्याचं काम जे आहे डेव्हलपिंग कंट्रीज पेक्षा डेव्हलप कंट्रीज जास्त केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो, एशियामधले जेवढे कंट्रीज आहेत हे डेव्हलपिंग कंट्रीज, आणि अमेरिकन आणि जे युरोपियन कंट्रीज आहेत हे ऑलमोस्ट डेव्हलप कंट्रीज आहेत. तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, बघा, शाश्वत विकासाची संकल्पना घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधने आणि त्यामुळे मंदावणाऱ्या आर्थिक विकासाच्या भीतीमधून निर्माण झाली. जागतिक उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण असलेल्या मूठभर देशांनी घडवून आणलेल्या पृथ्वीच्या मौल्यवान व मर्यादित संसाधनांच्या गैरवापराच्या परिणाम स्वरूप ही संकल्पना हळूहळू विकसित होत गेली. ठीक आहे, आणि यामुळे शाश्वत विकासाची संकल्पना निर्माण झाली. कॉन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट समजून घेऊया. व्हॉट इज दिस? ठीक आहे, शाश्वत विकासाची संकल्पना संसाधनांचा वापर व त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम यांच्याशी संबंधित आहे. सर्व प्रकारचा आर्थिक विकास हा नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर, म्हणजे एक्सप्लॉयटेशन, याच्यावर अवलंबून असतो. मात्र नैसर्गिक संसाधने नेहमी मर्यादित असतात. कारण पॉप्युलेशन, तुम्ही बघा ना, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण नैसर्गिक संसाधन वाढत चालले तर नाही, ते उलट कमी होत चालले. त्यामुळे ती नेहमी संपण्याचा धोका असतो. नैसर्गिक संसाधन, नॅचरल रिसोर्सेस. मग असे झाल्यास भविष्यकालीन विकासाची गती जी आहे ती मंदावण्याचा धोका असतो. तसेच उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी होत असते. तुम्ही लक्षात घ्या. याचबरोबर प्रदूषित पर्यावरणामुळेही विकासाच्या गतीला खीळ बसण्याचा धोका असतो. तुम्हाला मी सांगितलं ना, पोल्युशनमुळे पण विकासाला जो आहे, म्हणजे प्रदूषित पर्यावरणामुळेही विकासाच्या गतीला खीळ बसण्याचा धोका असतो. तुम्ही लक्षात घ्या.
याबरोबर म्हणजेच संसाधनांचा अविवेकी वापर करणारा व पर्यावरणाची हानी करणारा विकास भविष्यासाठी अशाश्वत असतो. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, आपण जेव्हा विकास करतो ना, विकास करत असताना आपण अ, पर्यावरणाची किती हानी करतो, हे तर आपण आपल्या जीडीपी मध्ये कन्सिडर करतच नाही. कन्सिडर केलं तर तुम्हाला सांगतो आपला जीडीपी जो असतो ना, कधी 7%, कधी 8%, कधी 5%, कधी 9%. जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला सांगतो 3 ते 4% जीडीपी डायरेक्ट घटून जाणार. एवढं काही हानी होत असते डेव्हलपमेंट दिशेने जाताना. ठीक आहे. आणि या प्रकारे त्यामुळे काय होतं, वर्तमानातील विकास हा भविष्यकालीन विकासाची शाश्वती आजच सुनिश्चित करणारा असावा, तर तो शाश्वत विकास ठरेल. दुसऱ्या भाषेत वर्तमानातील विकास हा भविष्यातही टिकून राहणारा असेल, तर तो शाश्वत विकास असतो. तुम्ही लक्षात घ्या. शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा उगम ओरिजिन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ऍक्च्युली ही कॉन्सेप्ट खाली होती, तो बाय मिस्टेक वर झाला. जस्ट मोमेंट, तुझा स्क्रीनशॉट घेतला नसेल तर थांबा. ओके, सो बघा इथे मुद्दा आपला क्लिअर झाला. शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा उगम ओरिजिन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा मुद्दा आपला वरच्या पॅरेग्राफमध्ये मर्ज होऊन गेला होता. सो शाश्वत विकास म्हणजे काय बघा. शाश्वत विकास हा शब्द प्रयोग पहिल्यांदा जागतिक संवर्धन डावपेच 1980 मध्ये करण्यात आला. जागतिक संवर्धन डावपेच ही एक म्हणजे कॉन्फरन्स आयोजित केली गेली होती. त्यामध्ये सर्वप्रथम हा यूज झाला होता 1980 मध्ये. लक्षात घ्या बरं, एक्झाम मध्ये विचारलं जाणार तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास शब्दप्रयोग पहिल्यांदा कधी याचा यूज झाला. मात्र या संकल्पनेचा उगम 1960च्या दशकातच झाला होता. 80 तर नंतर आहे. 1960 मध्ये याचा उगम झाला होता. रॅचल कार्लसन यांनी द सायलेंट स्प्रिंग 1962 या आपल्या पुस्तकामध्ये डीडीटी या कीटकनाशकामुळे होणाऱ्या वन्यजीवाच्या हानीकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. ठीक आहे. आणि याचबरोबर पॉल इयरलिच, थोडं नाव अवघड आहे, पॉल इयरलिच यांनी आपल्या पॉप्युलेशन बॉम्ब 1968 या पुस्तकात मानवी लोकसंख्या, संसाधन वापर आणि पर्यावरण यातील संबंधांची चर्चा केली होती. त्याचबरोबर पुढे बघा 1971 मध्ये ओईसीडीने, ओईसीडीचा फुल फॉर्म काय होतो कोणी सांगेल का? ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, त्याला ओईसीडी म्हणतात. ठीक आहे. तर 1971 मध्ये ओईसीडीने पॉल्युटर डेज प्रिन्सिपल या तत्वांचा स्वीकार केला. म्हणजेच प्रदूषण करणाऱ्या म्हणजे प्रदूषण करणाऱ्यानेच त्याची किंमत मोजावी, असा या तत्वाचा अर्थ होतो. आता पोल्युशन करणारा कोण आहे तुम्हाला मी सांगतो. जगातल्या डेव्हलप कंट्रीज कोण? युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकन कंट्रीज. अमेरिकन कंट्रीज मध्ये खूप सारे आहेत. अर्जेंटिना, कॅनडा, ठीक आहे, त्यानंतर मेक्सिको, असे खूप सारे कंट्रीज आहेत. चिले वगैरे, विले पार्ले ते आपलं वेगळं, ते मुंबईचं आहे. चिले वगैरे ते अमेरिकन साईडचे जे कंट्रीज आहेत. मग आता जे जास्त नुकसान करतायत पर्यावरणाचं, प्रदूषण जास्त फैलवण्याचा प्रयत्न करतायत, याच कंट्रीजने काय केलं पाहिजे, या पोल्युशनची कॉस्ट पे केली पाहिजे. डेव्हलपिंग कंट्रीज तर बघा, डेव्हलपिंग म्हणजे काय, जे आता विकास करतायत त्यांच्यामुळे तर काय एवढं नुकसान होत नाही पर्यावरणाचं. जे ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत यांच्यामुळे जास्त पर्यावरणाचं नुकसान होतं. ठीक आहे. म्हणून मग आता हे कमी करण्यासाठी यांनीच कॉस्ट मोजून द्यावं, यांनीच पैसा द्यावा. म्हणून तुम्ही आता जर बघितलं ना तर 1971 मध्ये जा, ओईसीडी जो आहे ना, ओईसीडीने पॉल्युटेड डेज प्रिन्सिपलच्या नुसार जे डेव्हलप कंट्रीज आहेत यांना डेव्हलपिंग कंट्रीजला कॉस्ट पे करावं लागतं. ठीक आहे, त्यांच्या उत्सर्जनामुळे. 4 नंबरचा मुद्दा, अमेरिकेतील MIT एक संस्था आहे अमेरिकेमध्ये. MIT या संस्थेतील काही तरुण वैज्ञानिकांनी लिमिट्स टू ग्रोथ 1972 हा अहवाल प्रकाशित केला आणि या अहवालामध्ये आर्थिक वृद्धी प्रक्रियेवर मर्यादा न आणल्यास होणाऱ्या भविष्यकालीन संभाव्य परिणामांची चर्चा देखील करण्यात आली होती. ठीक आहे. आणि यासोबतच
1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने स्टॉकहोम येथे UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट UNCA ची ही परिषद भरवली होती. या परिषदेत पहिल्यांदा पर्यावरण हा एक विकासाचा निर्णायक मुद्दा असल्याचे मानण्यात आले. या परिषदेच्या परिणामस्वरूप युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम युनेपची स्थापना करण्यात आली होती. युनेपचे पहिले संचालक मॉरिस स्ट्रॉंग यांनी इको डेव्हलपमेंट या संज्ञेचा वापर त्यांनी केला होता. इको डेव्हलपमेंट. IUCN चे 2 तज्ञ, हे सगळे मी संशोधन तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी अबाउट इट. युनेप काय आहे? IUCN काय आहे? ऍक्च्युली IUCN जे आहे ना, एन्व्हायरमेंटची संघटना आहे. IUCN म्हणजे काय बघा, तुम्ही बघितलं असेल एखादी पेशी जी आहे, समजा जंगलातली एखादी पेशी असेल किंवा एखादा सजीव जीव असेल एखादा, ठीक आहे. त्याची जर पर्टिक्युलर पेशी जर कमी होत चालली, तर ते रेड लिस्ट मध्ये म्हणा, आणि ते जर पूर्णपणे गायब होत चालले ते प्राणी, तर ते रेड लिस्ट मध्ये जातात, आणि जे कमी होत चाललेले आहे ते एक प्रकारे म्हणजे एक कॉन्झर्वेटिव्ह लिस्ट मध्ये असतात. सो याला IUCN बघा रेड लिस्टचं काम करत असते. IUCN चे 2 तज्ञ इवा बेलफोर आणि वेग जॅक्सन यांनी 1980 मध्ये जागतिक संवर्धन डावपेच वर्ल्ड कॉन्व्हर्सेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये सर्वप्रथम शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्दप्रयोग त्यांनी वापरला होता. त्यानंतर पुढे ब्रँडलँड आयोग अहवाल, तुम्हाला मी हा ब्रँडलँडच्या वरती सांगणार आहे बघा, इथे दिलेले आहे तुम्हाला. पुढे ब्रँडलँड आयोग अहवाल 1987 मध्ये पब्लिश केला गेला, आणि वसुंधरा परिषद 1992 यांनी शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा विकास केला होता. त्यामुळे ती विकासाची एक संपूर्ण संकल्पना म्हणून उदयास आली. शाश्वत विकासाची व्याख्या आपण आता पुढील प्रकारे घेऊया. इथं पण हा मुद्दा थोडासा हे झाला, आपला मुद्दा अटॅच होऊन गेला, मुद्दा पॅरेग्राफला. एक मिनिट. बघा, शाश्वत विकासाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकासाची सर्वात प्रसिद्ध व्याख्या ब्रँडलँड आयोगाने आपल्या अहवालामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, ब्रँडलँड आयोग बघूया. एकोणीसशे 83 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जागतिक पर्यावरण व विकास आयोग, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED यांनी स्थापन केला होता. बघा, ब्रँडलँड आयोग तुम्हाला जर विचारलं गेलं एक्झाम मध्ये, ब्रँडलँड आयोग कशाशी संबंधित आहे, आणि हा जो आयोग आहे यांच्या अहवालाबद्दल तुम्हाला विचारतील, यांनी आपला अहवाल कधी प्रसिद्ध केला होता. डायरेक्ट तुम्ही स्टार मार्क करून ठेवायचा अशा गोष्टींना. एक्झाम साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला म्हणतोय ना की इम्पॉर्टंट आहे, त्यात त्यांना तुम्ही स्टार मार्कच करायचे, कारण एक्झामला 100% त्याच्यावर विचारलंच जातं, त्याबद्दल नो डाऊट. तर 1983 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जागतिक पर्यावरण विकास आयोग, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED स्थापन केला होता. या आयोगाचे अध्यक्ष कोण ते नॉर्वेच्या पंतप्रधान श्रीमती ग्रो हार्लेन ब्रँडलँड या होते. आपल्याकडे श्रीमती म्हणतात, तिकडे मिस म्हणतात. आयोगाने 1987 मध्ये अवर कॉमन फ्युचर या नावाने आपला अहवाल जाहीर केला होता. ठीक आहे, अवर कॉमन फ्युचर. त्यानंतर या अहवालामध्ये शाश्वत विकासाची पुढील व्याख्या देण्यात आलेली आहे. ती बघा, शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागविण्याची क्षमता धोक्यात न आणता, ठीक आहे, वर्तमानातील गरजा भागवू शकतो. म्हणजे भविष्यातील जे आपली जनरेशन येणारी, पुढे पिढी येणारी, यांच्या गरजा ज्या आहेत, म्हणजे भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागविण्याची क्षमता धोक्यात न आणता, म्हणजे आपण वर्तमान मध्ये जे आता सध्या लोक आहेत यांच्या पण गरजा आपण भागवू शकतो, आणि भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांना पण त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण आपण आता जर लोकांनी नासाडी करून ठेवली, सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, एन्व्हायरमेंटची वाट लावून ठेवली, सगळं पोल्युशन करून टाकलं, ठीक आहे, मुद्दामून करता आलं त्याच्यात,
किंवा असा जर प्रकार जर केला तर याची कॉस्ट पुढे भविष्यामध्ये येणारी जी पिढी आहे त्याला पे करावं लागणार आहे. आता काय आपण वर्तमान आहे, आपल्याला काही वाटत नाही. आपण ज्या प्रकारे आपलं जसं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर आपण जसं आपल्या मुलांची आपण काळजी करतो, की आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं. ज्या प्रकारे आपल्या आई-वडिलांनी, पॅरेंट्सनी जेव्हा आपल्याला जन्म दिला, तेव्हा त्यांना एक वाटलं असेल, की आपण आपल्या मुलांचं करिअर आपण घडवायचं. त्यांना त्यांचं फ्युचर हे ब्राईट असलं पाहिजे. त्याप्रकारे आपण देखील बिंग अ सिटिझन्स आणि प्रत्येक जगातल्या हर एक नागरिकाने किंवा देशातल्या हर एक नागरिकाने त्याप्रकारे जेव्हा तो म्हणजे एक शाश्वत विकास करणार कुठलाही देश. ठीक आहे. शाश्वत विकास करत असताना वर्तमान काळातल्या लोकांच्या गरजा त्याने भागवणारच. तर त्या भागवत असताना भविष्यातील आता येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही गरजा ज्या आहेत त्या धोक्यात येऊ नये. हे वर्तमान काळाच्या गरजा भागवू शकतो. सो याला म्हणतात शाश्वत विकास. डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट विथआउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर नीड्स. ठीक आहे. तर या प्रकारे आपण बघू. ज्या प्रकारे मी तुम्हाला ब्रँडलँड आयोगबद्दल सांगितलं, त्या प्रकारे अजून एक मुद्दा आपल्याकडे आहे. तो म्हणजे वसुंधरा परिषद. सगळे मुद्दे आज असे कनेक्ट होऊन गेले. घाईघाईमध्ये झालं कॉपी पेस्ट. बनवताना थोडंसं जल्लोष झाली. बघा आता हा जो आयोग आहे, सॉरी परिषद, वसुंधरा परिषद. वसुंधरा परिषद कधीची? 1992. 100% एक्झामला विचारलं परिषदेबद्दल. तुम्हाला काय करतील माहिती आहे का? ते लिस्ट ऑफ कॉन्फरन्स देतील. ब्रँडलँड आयोग कधी आलं? 1987. वसुंधरा परिषद कधी होती? 1992. ते तुम्हाला अर्थ समिट पण म्हणतात बघा याला. अर्थ समिट फेमस नाव आहे इंग्रजीमध्ये. वसुंधरा परिषदेपेक्षा अर्थ समिट जास्त फेमस होते. ते जास्त लक्षात राहतात. ब्रँडलँड आयोगाच्या अहवालाच्या परिणामस्वरूप 1992 मध्ये रिओ दी जानेरो, ब्राझील येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकासावरील परिषद UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट UNCED भरवण्यात आली होती. या परिषदेला वसुंधरा परिषद म्हणूनही संबोधलं जातं. ठीक आहे. कोणी भरवली ती परिषद? संयुक्त राष्ट्र पर्यावरण विकासावरील परिषद UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट UNCED. ठीक आहे. सो यांच्याद्वारे रिओ दी जानेरो मध्ये भरवण्यात आली होती. या परिषदेमध्ये घोषित करण्यात आले होते की विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हावा की सध्याच्या व भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा ठीक आहे समन्यायी पद्धतीने भागविल्या जाव्या. द राईट टू डेव्हलपमेंट एकत्र वर्ड आहे. द राईट टू डेव्हलपमेंट मस्ट बी फुलफिल्ड सो ॲज टू इक्विटेबली मीट डेव्हलपमेंट and environment needs of present and future generations. दुसरा मुद्दा घ्या. शाश्वत विकासाचे आधार, पिलर ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा इकॉनॉमीमध्ये तुम्हाला मी आता सांगतो 15 क्वेश्चन फिक्स आहेत. ज्याही मी तुम्हाला नोट्स देईल त्याचे 15 क्वेश्चन तुम्हाला फिक्स येणार म्हणजे येणार एक्झाम मध्ये. सो नो डाऊट अबाउट इट. विकासाच्या व्याख्येच्या व्याप्तीमुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेची व्याप्ती सुद्धा विस्तारत गेली. हा शाश्वत विकासाची संकल्पना केवळ पर्यावरणीय मुद्द्यांशी संबंधित नाहीये. कमी होणारी नैसर्गिक संसाधने व वेगाने होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासातून ही संकल्पना निर्माण झाली. मात्र तिची व्याप्ती वाढत गेली. तुम्ही लक्षात घ्या. 2002च्या जागतिक शाश्वत विकास परिषद USSDच्या मते शाश्वत विकासाची संकल्पना 4 परस्परावलंबी आधारांवर इंटरडिपेंडंट पिलर्स आधारलेली आहे. यामध्ये नंबर 1 आर्थिक शाश्वतता, इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी. 2 आहे सामाजिक शाश्वतता, सोशल सस्टेनेबिलिटी. 3 आहे पर्यावरणीय शाश्वतता, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी.
4 आहे संस्थात्मक शाश्वतता, इन्स्टिट्यूशनल सस्टेनेबिलिटी. म्हणजे 2002च्या या जागतिक शाश्वत विकास परिषद जी होती ना, USSD, ज्याला वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स म्हणतात, यांच्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना 4 परस्परावलंबी आधारांवर इंटरडिपेंडंट पिलर्स आधारलेली आहे. हे 4 ते आधारस्तंभ आहेत. पुढे आपण डिस्कस करूया. बघा, आर्थिक आपण पहिला बघितलं. आता पुढे जे आहे बघा, पुढे तुम्हाला त्यांनी दिलेली आहे म्हणजे शाश्वत विकासाचे घटक. बघा, मी तुम्हाला आता सांगतो, हे जर क्वेश्चन तुम्हाला प्रिलिम्स मध्ये शाश्वत विकासावर जर नाही विचारले गेले, बेसिक तर विचारलं जाणार, पण समजा तुम्हाला जर विचारलं गेलं पिलर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुढील कोणते, ते 4 तुम्ही पिलर्स लक्षात ठेवा. इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, सामाजिक शाश्वतता आणि पर्यावरणीय शाश्वतता आणि संस्थात्मक शाश्वतता. ठीक आहे, पाठच करून टाकायची. ओके, सो पुढचा आपण घेऊया. पुढचा मुद्दा आहे तुम्हाला याच्यामध्ये शाश्वत विकासाचे घटक. पॅरामीटर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता बघा, शाश्वत विकासाचे घटक कोणते कोणते आहेत, हे 4 तुम्ही लक्षात घ्या. सॉरी 3. पहिला आहे शाश्वत विकासाचे घटक. पॅरामीटर्स म्हणजे असे घटक जे शाश्वत विकासाची संकल्पना समजण्यासाठी मदत करतात. 2 नंबर, त्याच्याशी संबंधित समस्या निदर्शनास आणून देतात. 3, त्यावर आधारित कृतीशील धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करतात. तो शाश्वत विकासाच्या अशा घटकांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पुढील घटक कोणते बघा. नंबर 1, वाहक क्षमतेची संकल्पना. 2 नंबर, आंतरपिढीय समन्याय. 3, पिढी अंतर्गत समन्याय. 4, लिंगविषयक समन्याय समानता आहे. आणि 4 लास्ट आहे 5, विविधतेचा स्वीकार. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा, वाहक क्षमतेची संकल्पना. कॉन्सेप्ट ऑफ कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय बघा. वाहक क्षमता म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाची मानवी हस्तक्षेप सहन करण्याची महत्तम क्षमता होय. जसे की जमीन, हवा, पाणी इत्यादींची स्वतःला वापरक्षम आणि शुद्ध ठेवण्याची क्षमता जी आहे ती निर्देशित करते. याला आपण म्हणतो कॉन्सेप्ट ऑफ कॅरिंग कॅपॅसिटी. त्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे आंतरपिढीय समन्याय, इंटर जनरेशनल इक्विटी. याचा अर्थ काय, तो आंतरपिढीय समन्याय म्हणजे पृथ्वीच्या संसाधनांचा वापर वर्तमान व भविष्यकालीन पिढ्यांसाठी न्याय पद्धतीने व्हावा. म्हणजेच वर्तमान पिढीने संसाधनांचा गैरवापर, अतिवापर, अपव्यय न करता भविष्यकालीन पिढ्यांच्या गरजांचा विचार वर्तमानच करावा. ठीक आहे, वर्तमान मध्येच करावा. त्याला म्हणतात इंटर जनरेशनल इक्विटी. त्यानंतर पिढी अंतर्गत समन्याय, इंटर जनरेशनल इक्विटी. पिढी अंतर्गत समन्याय म्हणजे एका पिढीमध्ये संसाधनांचा वापर न्याय पद्धतीने व्हावा. हा न्याय देशांमध्ये तसेच एका देशात विविध प्रदेश व्यक्तींमध्ये प्रस्थापित व्हावा, जेणेकरून पृथ्वीच्या संसाधनांचा वापर काही मूठभर देशांनीच न करता सर्व देशांना, देशांतर्गत प्रदेशांना व व्यक्तींना त्यांचा वापर करून विकासाची समान संधी प्राप्त व्हावी. ठीक आहे, सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे UPSC तयारी करतायत मेन्स मध्ये, तुम्हाला 100% विचारलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 100% मेन्स आन्सर रायटिंग मध्ये, किंवा तुम्हाला प्रिलिम्सला देखील क्वेश्चन असतात जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे आहे लिंगविषयक समानता. 4 नंबर, जेंडर डिस्पॅरिटी आपण याला म्हणतो. तर मानवी पर्यावरणाच्या शाश्वतेसाठी विकास प्रक्रियेतील लिंगभेद दूर होणे गरजेचं आहे. लिंगभेद म्हणजे काय, स्त्री पुरुष जे आपण म्हणतो ना, डिफरन्सेस करणे, की हा मग स्त्री आहे मग यांना पगार कमी देणं किंवा त्यांना हाऊसवाईफच बनवून ठेवणं, त्यांना कधी पण जॉबसाठी बाहेर न पडू देणं. ठीक आहे, तर मग एक प्रकार त्यांच्यावर म्हणजे पॅटर्नल संस्कृती लागू करणं. आरोग्य, पोषण व शिक्षणातील लिंग तफावतीमुळे जेंडर गॅप महिलांच्या विकासातील भूमिका मर्यादित राहते. तुम्हाला एक सांगतोय मी, आज जर भारतामध्ये कसं आहे, पितृसत्ताक समाज आहे भारतातला. हे पितृसत्ताक समाज असल्यामुळे ना,
आपला जीडीपी आहे ना, जीडीपीचा ग्रोथ होत नाही चांगला. तुम्हाला सांगतो भारतामध्ये जर समजा 100% मधून जर 70-80% जरी महिला जॉब करू लागले किंवा सर्व्हिस करू लागले, तर तुम्हाला सांगतो मी भारताचा जीडीपी जो आहे ना, तो 27% वाढणार आहे. 27%. कुठं असतो 7 आणि 8% कुठं जाणार 27%. तर भारताचा विकासाचा विचार लागणार नाही. एवढा जबरदस्त विकास इंडिया करू शकतो. जर इफ विमेन स्टार्ट डुइंग सर्व्हिस, डुइंग जॉब्स. आता पितृसत्ताक जसं तुम्ही गावांकडे बघितलं असेल, तर प्रश्नच नाहीये. ठीक आहे. हां, ठीक आहे. गावातल्या काही पर्टिक्युलर महिला गावातल्या काही शेती कामासाठी जातात. तो भाग वेगळा, बरोबर. पण सिटीत राहणाऱ्या म्हणा, जॉब म्हणजे समजा आता तुम्ही एम-पी-एस-सी करताय. एम-पी-एस-सी झाल्यावर अधिकारी बनणार. ती एक एक तुमची डिपेंडन्सी झाली. डिपेंडन्सी झाली. तुमचं आज तुम्ही पुढे लग्न करणार. तुमचे आज म्हणजे हसबंड पण त्या लेव्हलला असणार. म्हणजे किंवा ऑलरेडी जे मॅरिड आहे, जे आज त्यांचे हसबंड पण कमवत आहेत आणि त्या पण पुढे कमवत होणार. म्हणजे जीडीपीचा विचार करा ना तुम्ही, की ती फॅमिली पुढे ती स्वतःचं सेक्युर बनणारच. फायनान्शियली स्ट्रॉंग पण बनणार. त्याचबरोबर पुढे येणारी त्यांची जी पिढी आहे, मुलं-बाळ त्यांचे पण शिक्षण ते चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि पुढे मग तेही मुलं पण त्यांचे काहीतरी करणार. म्हणजे अशा पिढीने पुढे असं हे होणार आहे. ठीक आहे. म्हणून इथे त्यांनी म्हटलं, की लिंगविषयक समानता जी आहे, जेंडर ती भारतामध्ये खूप आढळते. पोषण व शिक्षणातील लिंग तफावतीमुळे जेंडर गॅप महिलांची विकासातील भूमिका मर्यादित राहते. आरोग्य व पोषणातील भेदभाव पावलेल्या महिलांच्या संख्येला मिसिंग विमेन फिनॉमिनन असे संबोधले जाते. आरोग्य व पोषणातील भेदभाव तुम्ही बघा पहिले एक ॲडव्हर्टाइज लागायचं टीव्हीवर. म्हणजे आई जी राहायची का दुधाचा ग्लास भरून मुलाला द्यायची आणि मुलीला द्यायची आणि मुलीला लगेच सकाळी उठवायची कामाला लावायची. जा काम कर, झाडू मार, ठीक आहे, अंगण झाड, तिथे पाणी मार. तो या गोष्टी म्हणजे एक ॲड लागायची पहिले टीव्हीवर. जसं अ, मी पण तेव्हा काय कॉलेजला वगैरे असो तेव्हा ती ॲड बघायचो. आता लागत नाही तेव्हा ती पहिली लागायची. म्हणजे आरोग्य व पोषणामधील हा फरक. मुलाला एकदम दुधाचा ग्लास काय, त्याला चांगलं-चांगलं खायला काय, म्हणजे एक मिसअंडरस्टँडिंग. आता हे कुठेतरी दूर होताना दिसते आपल्याला. कारण मुलींना आता त्या प्रकारे म्हणजे त्यांचे पॅरेंट्स पण एक चांगला दर्जा आता देतात पहिल्यापेक्षा. ठीक आहे. सो असे समजले जाते. त्यामुळे लिंगविषयक समानता ही एक शाश्वत विकासाच्या संकल्पनेच्या मुळाशी असल्याचे मानले जाते. विविधतेचा स्वीकार, रिकॉग्निशन ऑफ डायव्हर्सिटी. जगात प्रचंड सामाजिक, सांस्कृतिक, जैविक विविधता तुम्हाला दिसणार. 160 देशांमध्ये सुमारे 820 वांशिक गट, एथनिक ग्रुप्स राहतात. त्यापैकी 4% लोकसंख्या इंडिजिनस पीपल प्रचंड जैवविविधतेच्या प्रदेशामध्ये राहतात. ठीक आहे. आणि हा स्थानिक समुदाय स्थानिक संसाधनांच्या वापराविषयक मूल्यांचा विश्वस्त असतो. विकासासाठी त्यांना विस्थापित केल्यास बाहेरच्या तंत्रज्ञानाच्या शिरकावामुळे मोठी पर्यावरणीय हानी घडून येते. त्यामुळे स्थानिक समुदायांच्या प्रादेशिक हक्कांचे संरक्षण करणे हा शाश्वत विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. सो हे तुम्ही लक्षात घ्या. आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन म्हणजे काय? आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन होय. आता शाश्वत विकास संपला आपला. आता इथून पुढे आपलं एक नवीन चॅप्टर आहे आर्थिक नियोजन. एकत्र मर्ज केलेले आहेत मध्ये. सो हा एक नवीन चॅप्टर तुम्ही कन्सिडर करा. हा 4था ते 5वा चॅप्टर आपला सुरू झालेला आहे. मागच्या याच्यावर काही डाऊट तुम्हाला मागच्या संकल्पनेवर? सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर कोणाला काही डाऊट वगैरे आहे का? हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट. नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन दोघांबद्दल आपण डिस्कस करूया. नीती आयोगबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिले मी तुम्हाला आर्थिक नियोजनबद्दल बेसिक सांगणार. सो एनीवन हॅज डाऊट? नो सर. आता पुढील चॅप्टर जो आहे आर्थिक नियोजन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत.
बघा, आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन होय. देशाचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालावेत, एक विशिष्ट उद्दिष्ट गाठता यावे, या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाला आर्थिक नियोजन म्हणता येईल. देशाचा जलद गतीने व संतुलित रीतीने आर्थिक विकास घडून यावा, साधन सामुग्रीचा महत्तम उपयोग घडून यावा आणि पूर्वनियोजित उद्दिष्ट ठराविक मुदतीत साध्य करता यावी, याकरिता विविध पातळ्यांवर करण्यात आलेल्या पद्धतशीर प्रयत्नांना आर्थिक नियोजन म्हणता येणार. आर्थिक नियोजन हे साध्य नसून एक साधन आहे. साध्य नाही, एक साधन आहे आर्थिक नियोजन. भारताच्या नियोजन मंडळाने आर्थिक नियोजनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. बघा, नियोजन मंडळाने आर्थिक नियोजनाची व्याख्या काय केली बघा. पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी देशातील संसाधनांना संघटित करून त्यांचा एक महत्तम 7 लाभदायक लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबण्यात येणारी पद्धती म्हणजे नियोजन आयोग होय. म्हणजे नियोजन होय. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो नियोजन. आर्थिक नियोजनाचे वैशिष्ट्य कुठले कुठले आहेत? आर्थिक नियोजनाचा अर्थ व व्याख्येवरून त्याची पुढील वैशिष्ट्ये क्लिअर होतात. नंबर 1 आहे आर्थिक नियोजनामध्ये योजना तयार करणे. बरोबर. आर्थिक नियोजनामध्ये काय काय येतं बघा. योजना तयार केल्या जातात, योजना कार्यान्वित केल्या जातात, म्हणजे त्यांना इम्प्लिमेंट केलं जातं. तिचे वेळोवेळी परीक्षण केलं जातं त्या योजनांचं, की त्या प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट होत आहे की नाही होत आहे जनतेला, आणि तिच्या यशापयशाचे मूल्यमापन केलं जातं, की एखादी योजना जर इम्प्लिमेंट झाली, ती का सक्सेसफुल ठरू शकली नाही, का फेल झाली, का चालली नाही, त्याचं एक मूल्यमापन ते करतात, मेजरमेंट्स. सो अशा कार्याचा समावेश होतो कशामध्ये? आर्थिक नियोजनामध्ये. वरील कार्य पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्रीय प्राधिकरण, सेंट्रल प्लॅनिंग अथॉरिटी निर्माण केली जाते. नियोजनाची ठराविक मुदत असते, ज्यामध्येच नियोजनाची उद्दिष्ट साध्य करायची असतात. भारताचा कालावधी 5 वर्षांचा असतो. किती? 5 इयर्स. तर 5 वर्ष आर्थिक नियोजन म्हणजे हे आपण बघितलं ऑलरेडी. सो आर्थिक नियोजन म्हणजे काय? पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेकरता करण्यात येणारे संघटित व सामूहिक प्रयत्न असतात. नियोजनाची उद्दिष्ट आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वरूपाची असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक पण असते, जसं की फायनान्स वगैरे त्याच्यामध्ये लागतो. कारण नियोजन काही विदाऊट फायनान्स होत नाही. ठीक आहे. सो पैसा असेल तर आर्थिक नियोजन करता येतं. सामाजिक म्हणजे तिथला जो सामाजिक वर्ग आहे, सोशल ग्रुप, त्याला टार्गेट केलं जातं एक प्रकारे. म्हणजे त्यांच्यासाठीच केल्या जातात. आणि एक राजकीय स्वरूपाची असतात. राजकीय एक इंटरेस्ट त्याच्यामध्ये देखील असतो. उद्दिष्टांशिवाय आर्थिक नियोजन संभवत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढविणे हा नियोजनाचा एक प्रमुख उद्देश असतो. त्यासाठी देशातील काही किंवा संपूर्ण उत्पादक साधनांची पुनर्रचना करण्यात येते आणि या साधनांचा महत्तम उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. ठीक आहे. आर्थिक नियोजन करण्याकरता अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. सरकारचा हस्तक्षेप प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असतो. ठीक आहे. आर्थिक नियोजन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. भारतात आर्थिक नियोजनाची आवश्यकता स्वातंत्र्यानंतर आर्थिक वाढीची तत्काळ गरज होती. मात्र त्याचबरोबर उत्पन्न वितरणातील असमानता दूर करून लोकांना जीवनस्तर लवकर उंचावण्याचीही गरज होती. त्यामुळे देशाच्या नेतृत्वासमोर मुक्त बाजार व्यवस्थेचा अवलंब करावा की आर्थिक नियोजनाचा स्वीकार करावा हा प्रश्न होता. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं. मग याचनुसार मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये मागणी व पुरवठ्याच्या शक्तींच्या मुक्त कार्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो. ठीक आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? सरकारचा जास्त हस्तक्षेप नाही राहत. ही व्यवस्था केवळ नफ्याने प्रेरित असते.
अधिक मागणी असलेल्या व मुख्यतः श्रीमंत वर्गाची गरज भागवणाऱ्या ज्या काही चैनीच्या व निमचैनीच्या वस्तू व सेवांचेच उत्पादन करण्यावर या व्यवस्थेमध्ये भर दिलेला असतो. पायाभूत संरचनेच्या वस्तू व सेवांमध्ये गुंतवणुकीसाठी भांडवलदार पुढे येत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या. मी ऑलरेडी तुम्हाला हे शिकवलं होतं. हा जो पॅसेज आहे ना, तुम्हाला मी टाइप्स ऑफ इकॉनॉमी मध्ये आपण घेतला होता, की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक पॅरामीटर्स. सो टाइप्स ऑफ इकॉनॉमी आपण डिस्कस केलो. आर्थिक म्हणजे कॅपिटल इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी हे कॅपिटल इकॉनॉमीचं एक काम आहे. त्यामुळे सर्व मुक्त बाजारांना सोडून दिल्यास एकूण उत्पादन वाढ होऊ शकते. मात्र उत्पन्न व संपत्तीचे पुनर्वितरण समान होऊन एक आर्थिक विकास होईल याची शाश्वती नसते. तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे एक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी उत्पादन प्रक्रियेत सरकारी हस्तक्षेपाची गरज असते. सरकार आपल्या कृतींमधून संसाधने सामान्य माणसाच्या गरजेच्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाकडे वळवू शकते. सरकार पायाभूत संरचनेमध्ये गुंतवणूक करू शकते. सरकार दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती तसेच असमानता दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न करू शकते. त्यामुळे सर्व आर्थिक घडामोडी मुक्त बाजारावर सोडून देणे चुकीचे होते. त्यामुळेच भारत सरकारने आर्थिक विकासाचे साधन म्हणून आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला, ज्याद्वारे आर्थिक वाढीबरोबरच लोकांचे जीवनमान सुधारता येईल, गरिबी व विषमताही दूर करता येईल. आर्थिक नियोजन म्हणजे लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने उपलब्ध संसाधनांची सर्वोत्तम जमवाजमव, क्षेत्रीय वितरण आणि वापर होईल. ठीक आहे. सो आर्थिक नियोजन की मुक्त बाजार व्यवस्था, दोघांमधून कोणतं? सो मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये संसाधनांचा वापर खासगी नफ्यासाठी वापरला जातो, सार्वजनिक कल्याणासाठी वापरला जात नाही. त्यामुळे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट जे आहे ते ध्यानात घेऊन सरकारने बाजार व्यवस्थेचे नियंत्रण करण्याचे ठरविले. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप हे समस्या आणि राष्ट्राने स्वीकारलेल्या उद्दिष्टांच्या व राजकीय तत्वज्ञानाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आर्थिक नियोजनाची शाश्वतता किंवा आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट होईल. ठीक आहे. आता आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय आहे बघा. समाजाची गरज लक्षात घेऊन उत्पादन कार्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे. साधन सामग्रीचा योग्य उपयोग होण्यासाठी, व्यापार चक्रावर नियंत्रण राखण्यासाठी, जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींकडे एक प्रकारे आर्थिक नियोजनाची गरज असते. त्यानंतर पाचवी गरज काय आर्थिक नियोजनाची? संतुलित आर्थिक विकासासाठी, मागास प्रदेश व मागास वर्गांच्या विकासासाठी, व्यक्तिगत हित आणि सामायिक हित यामध्ये समन्वय साधण्यासाठी, गळे कापूस स्पर्धेचे उच्चाटन करण्यासाठी, आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी, वर्ग संघर्षास पायबंद घालण्यासाठी, देशातील नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय थांबवून तिचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी, लोकांना काम मिळावे, रोजगाराच्या विपुल संधी निर्माण व्हाव्यात व ठीक आहे, बेकारीचे निर्मूलन करता या. बेकारी बेकाशी होऊन गेलं. बेकारी म्हणजे समजा तर लोकांना रोजगार वगैरे नाही, त्याचं पण एक निर्मूलन करावे. वेगाने देशातील उत्पादन क्षमतेची निर्मिती भांडवल करून निर्मितीचा दर वाढवण्यासाठी त्याच्यावर फोकस करावा. तर या प्रकारे आपण बघितलं. 13 नंबरचं जे गरज आहे आर्थिक नियोजन ती काय, की अशा रीतीने सरकारला अर्थव्यवस्थेवर एक नियंत्रण ठेवून जलद आर्थिक विकासाबरोबरच एक आर्थिक, सांस्कृतिक व प्रादेशिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्था दिशा देता यावी यासाठी भारत सरकारच्या आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे. म्हणजे काय होतं, की एक मुक्त अर्थव्यवस्था आणि एक आर्थिक नियोजन दोघांमधून बघा, मुक्त अर्थव्यवस्था भारत त्याकडे वाटचाल करते एक प्रकारे, पण मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना आपलं नियोजनाकडे त्याचं लक्ष नाही राहत. बरोबर. म्हणजे सरकारचं लक्ष काय आहे म्हणलं तर सरकार मुक्त अर्थव्यवस्था भारतात झालेली आहे, तर मुक्त अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता आपण आर्थिक नियोजनावर भर द्यायचा, देशाच्या विकासावर आपण फोकस करायचं. कारण इकॉनॉमी ग्रोथ होत जाणार, ग्रोथ होत जाणार, तिचा वाढ होत जाणार, तिथं काही त्याबद्दल काही डाऊट नाही. ठीक आहे. सो नियोजनाचे प्रकार घेऊया आपण. टाइप्स ऑफ प्लॅनिंग. तुम्हाला अजून प्लॅनिंग कमिशन शिकवायचं आहे. ठीक आहे. तो पण बाकी आहे. वेगवेगळ्या आधारांवर नियोजनाचे विविध प्रकार केले जातात. सो पहिला आधार काय? आदेशाद्वारे नियोजन, प्रलोभनाद्वारे नियोजन व सूचक नियोजन असे 3. हा आपण पहिला बघतोय. याच्यातला नंबर 1 मुद्दा आहे आदेशाद्वारे नियोजन, प्लॅनिंग बाय डायरेक्शन. इथपर्यंत काही क्वेश्चन, डाऊट?
बघा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी तुम्हाला सरळ वाचून क्लिअर केली. ठीक आहे. बाकी जे कॉन्सेप्च्युअल असेल ते तुम्हाला पुढे येणार आहे. आता मी अजून तर फार इंटरेस्टिंग गोष्टी यायच्या बाकी अजून. इथं आपण फक्त एक थेरॉटिकल शिकतो. अजून तर प्लॅनिंग स्टार्ट व्हायची. पहिली योजना, दुसरी योजना, तिसरी योजना. सगळ्या योजना मी घेणार आहे. सगळ्या 12 योजना आता पण झालेल्या आहेत. 5-5 वर्षाच्या योजना. ठीक आहे. बरं माझा एक क्वेश्चन तुम्हाला प्लॅनिंग आहे आपण कोणत्या देशाकडून घेतली सांगा बरं? पंचवार्षिक योजना. आता सध्या पंचवार्षिक योजना नाही आपल्याकडे. कारण ती काढून टाकली आणि नीती आयोग आलेला आहे. नीती आयोग प्लॅन करतो 15 वर्षासाठी. एकदा प्लॅन बनवला दॅट इज फॉर 15 इयर्स आणि प्लॅनिंग कमिशन जर प्लॅन करायची दॅट वुड बी फॉर 5 इयर्स. सांगा बरं आपण प्लॅनिंगची आयडिया आपण कोणत्या देशाकडून घेतली पंचवार्षिकची? USA, USA नाही, France, फ्रान्स पण नाही. सांगा बरं. रशिया. ठीक आहे. रशिया. लक्षात ठेवा. वेगवेगळ्या आजारांवर नियोजनाचे विविध प्रकार केले जातात. तर आपला हा पहिला आदेशाद्वारे नियोजन प्लॅनिंग बाय डायरेक्शन 100% प्रश्न तुम्हाला याच्यावर येणार 100% सांगतो. कारण तुम्हाला जर त्यांनी विचारलं पॅरामीटर्स प्लॅनिंगचे टाइप्स तुम्हाला प्लॅनिंगचे टाइप्स माहितीच पाहिजे पाठच करून टाकायचे. प्लॅनिंग बाय डायरेक्शन म्हणता याला पहिला टाईप या हे असे एक नियोजन आहे जे समाजवादी अर्थव्यवस्थांचा अविभाज्य घटक असते. कोणतं? प्लॅनिंग बाय डायरेक्शन. समाजवादी अर्थव्यवस्था कुठले? रशिया, USSR. रशियाने समाजवादीचा पुरस्कार केला होता. अमेरिकेने भांडवलाचा केला होता. ज्यामध्ये मुक्त बाजार व्यवस्थेचा पूर्ण अभाव असतो यात एक केंद्रीय प्राधिकरण असते ज्यामार्फत सरकारच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्ट व अग्रक्रमांना अनुसरण योजनेची आखणी दिशादर्शन व अंमलबजावणी केली जाते. त्याद्वारे सरकार आदेशाद्वारे वस्तू व सेवांचे उत्पादन किती व कसे करावे यांच्या किमती इत्यादींबाबत निश्चित करते. ठीक आहे. याबरोबर ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचे काम शासकीय आदेशानुसार कृषी उद्योग व सेवा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पूर्ण केले जाते. हे नियोजन सर्वसमावेशक असून संपूर्ण अर्थव्यवस्थेला व्यापून टाकणारे असते. ठीक आहे. तर हे आपण बघितलं प्लॅनिंग बाय डायरेक्शन. दुसरी आहे प्लॅनिंग बाय इंड्युसमेंट प्रलोभनाद्वारे नियोजन. हे असे नियोजन आहे ज्यामध्ये भारतासारख्या लोकशाही राज्य पद्धतीमध्ये आढळते. ही इंडियामध्ये आढळते. यामध्ये बाजार व्यवस्थेत सरकार हस्तक्षेप करते मात्र त्यात सक्ती नसते. उद्योजकता उत्पादन व उपभोगाचे स्वतंत्र असतं. मात्र सरकार विरुद्ध वित्तीय व राजकोषीय प्रलोभनांद्वारे आपली उद्दिष्ट साध्य करून घेण्याचा प्रयत्न करते. एक्झाम्पल बघा अनुदाने कर सवलती इत्यादी. म्हणजे अनुदाने वगैरे दिले जातात. वस्तूंचा भाव कमी केला जातो याच्यामध्ये. सो प्लॅनिंग बाय इंड्युसमेंट. तीन आहे सूचक नियोजन इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. फ्रान्स सारख्या काही मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये असे नियोजन आढळून येते. तुम्हाला एक्झाम्पल विचारते बरं ते सूचक प्लॅनिंग कोणते देश एक्झाम्पल आहे? फ्रान्स. प्लॅनिंग बाय इंड्युसमेंट इंडिया. तुम्हाला जर विचारलं ठीक आहे की आदेशाद्वारे नियोजन कोणता देश? समाजवादी, USSR, रशिया. तिथे प्लॅनिंग बाय डायरेक्शन चालतं. ठीक आहे. सो फ्रान्स सारख्या काही मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये असे नियोजन आढळून येते. यामध्ये सरकारमार्फत खाजगी क्षेत्र कडकपणे नियंत्रित न करता त्यांना विविध सोयी सवलती देऊन त्यांच्याकडून देशाच्या विकासाची सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. भारताने 8व्या योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केलेला आहे. कितव्या योजनेपासून? 8व्या योजनेपासून. तुम्हाला एक्झामला विचारतील इंडिकेटिव्ह प्लॅनिंगचं आपण इम्प्लिमेंटेशन कधीपासून केलं? 8वी योजनेपासून केलं. ओके.
फ्रान्ससारख्या काही मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये असे नियोजन आढळून येते. यामध्ये सरकारमार्फत खाजगी क्षेत्र कडकपणे नियंत्रित न करता त्यांना विविध सोयी सवलती देऊन त्यांच्याकडून देशाच्या विकासाची सामाजिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. भारताने या 8व्या योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला. वित्तीय नियोजन व भौतिक नियोजन. वित्तीय नियोजन आणि भौतिक नियोजन ब नंबरचा पॉइंट आहे. मग याच्यात याला म्हणतात फायनान्सिंग प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग. वित्तीय नियोजन हे नियोजनाचे असे एक तंत्र असते ज्यामध्ये संसाधनांचे वितरण पैशाच्या स्वरूपात केले जाते. मागणी व पुरवठ्यातील असंतुलन दूर करण्यासाठी तसेच विविध प्रकल्पांचे मूल्य व लाभ यांचे मूल्यांकन करता येण्यासाठी असे नियोजन फायद्याचे ठरते. त्यामुळे मागणी पुरवठ्यात संतुलन साधणे, चलनवाढ टाळणे व आर्थिक स्थैर्य साध्य करणे यासाठी वित्तीय नियोजन फायद्याचे असल्याचे मानले जाते. ठीक आहे. भौतिक नियोजन, फिजिकल प्लॅनिंग. यामध्ये संसाधनांची तरतूद व्यक्ती, द्रव्य व यंत्रसामग्रीच्या स्वरूपात केली जाते. भौतिक नियोजनामध्ये कच्चा माल, श्रमशक्ती इत्यादी यासारख्या भौतिक संसाधनांच्या उपलब्धतेचे मूल्यमापन केले जाते व ती कशी मिळवायची याचा अंदाज घेतला जातो, जेणेकरून योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणारे अडथळे टाळता येतील. भौतिक नियोजनामध्ये पुढील बाबींशी संबंधित भौतिक लक्ष्य ठरविले जातात. कृषी व औद्योगिक उत्पादन, वाहतूक, दळणवळण सेवा, सामाजिक सेवा, उपभोगाचा स्तर तसेच अर्थव्यवस्थेतील रोजगार, उत्पन्न व गुंतवणुकीचा स्तर. भौतिक नियोजनाकडे अल्पकालीन नियोजनाऐवजी दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. बघा, दीर्घकालीन, अल्पकालीन नाही राहत त्याच्यामध्ये. म्हणजे प्लॅनिंग जी असते ती लॉंग टर्म साठी रिव्ह्यू केली जाते फिजिकल प्लॅनिंग मध्ये. ठीक आहे. काय आहे दीर्घकालीन नियोजन व वार्षिक नियोजन? बघा, दीर्घकालीन नियोजनामध्ये पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग 15, 20 आणि किंवा 25 वर्षाच्या कालावधीत 25 वर्षाच्या कालावधीसाठी दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवली जातात. सो अर्थात याचा अर्थ असा होत नाही की 15 किंवा 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी एकच योजना तयार केली जाते. खरे तर दीर्घकालीन योजना 4 किंवा 5 किंवा 6 वर्षाच्या अल्पकालीन योजनांमध्ये विभाजित केलेली असते. अल्प कालावधीत साध्य करण्यात येत नाही अशी उद्दिष्ट, उदाहरणार्थ दारिद्र्य निर्मूलन साध्य करण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार केली जाते. एवढेच नव्हे तर पंचवार्षिक योजना सुद्धा 5 वार्षिक योजनांमध्ये विभाजित केलेली असते, जेणेकरून प्रत्येक वार्षिक योजना पंचवार्षिक योजनेच्या व्यापक आराखड्यात व्यवस्थित बसवलेली असते. सो अशा दोन्ही प्रकारच्या योजना प्रादेशिक, रिजनल व क्षेत्रीय सेक्टरल योजनांमध्येही विभाजित केलेल्या असतात. ठीक आहे. आता पूर्णत्ववादी नियोजन व लोकशाहीवादी नियोजन याच्यामध्ये काही टाइप्स आहेत. टोटॅलिटॅरियन प्लॅनिंग आणि डेमोक्रेटिक प्लॅनिंग. याच्यामध्ये पहिली जी आहे ती म्हणजे पूर्णत्ववादी प्लॅनिंग. यामध्ये एकाच योजनेच्या आधारे सर्व आर्थिक क्रियांचे नियंत्रण व दिशादर्शन केंद्रीय प्राधिकरणामार्फत केले जाते. त्यामध्ये आदेशाद्वारे नियोजनाचा स्वीकार करून सरकारमार्फत उपभोग, उत्पादन, विनिमय व वितरण पूर्णपणे नियंत्रित केले जाते. म्हणजे सरकार यांना पूर्णपणे नियंत्रित करणार पूर्णत्ववादी नियोजन मध्ये, प्लॅनिंग मध्ये. केंद्रीय प्राधिकरण ही सर्वोच्च संस्था असते. ती सर्व लक्ष्य योजन संसाधनांची विभागणी, योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत ठरवते. सो अशा योजनेला विरोध अजिबात नसतो, लोकांना ती स्वीकारावी लागते. 2 आहे लोकशाहीवादी नियोजन, डेमोक्रेटिक प्लॅनिंग. लोकशाहीवादी, आता बघा, लोकशाही राज्य पद्धतीमध्ये असे नियोजन केले जाते. कुठं लोकशाही जिथे आहे तिथं. येथे योजनेची आखणी व अंमलबजावणीच्या सर्व टप्प्यांवर लोक, विविध संस्था, स्वयंसेवी संस्था इत्यादींना समाविष्ट करून घेतले जाते. यात खासगी मालमत्तेला प्रायव्हेट प्रॉपर्टी संमती असते.
तसेच किंमत व्यवस्था ही प्राइस मेकॅनिझम आपली भूमिका बजावत असते. सरकार केवळ राजकोषीय वित्तीय उपायांद्वारे खाजगी क्षेत्रांच्या आर्थिक व गुंतवणुकीच्या निर्णयांवर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते. लोकशाहीवादी योजनांनाच उद्दिष्ट सामाजिक कल्याण व योजनांवर सरकारी खर्चाच्या माध्यमातून आर्थिक व सांस्कृतिक विषमता कमी करणे हे असते. लोकांना सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य प्रदान केलेले असते. सो या पॉईंट आपल्याला इथे महत्वाचे लक्षात घ्या. पुढचा सरकती योजना व निश्चित योजना. सरकती योजना म्हणजे काय? रोलिंग प्लॅन. सरकती योजनेचा अर्थ काय होतो बघा. यामध्ये प्रत्येक वर्षी 3 योजना आखल्या जातात सरकती योजनेमध्ये. पहिली योजना ही वार्षिक योजना असते. वार्षिक अर्थसंकल्पालाच वार्षिक योजनेचा दर्जा दिला जातो. दुसरी योजना 3 किंवा 4 किंवा 5 वर्षांची मध्यमकालीन योजना असते. तर तिसरी योजना 10, 15, 20 किंवा अधिक वर्षांची दीर्घकालीन योजना असते. वार्षिक योजना त्याच वर्षाच्या मध्यमकालीन योजनेचा हिस्सा असते. तर मध्यमकालीन योजना दीर्घकालीन योजनेत बसवलेली असते. योजनेला कायमस्वरूपी अस्तित्व असते. पुढे आहे 2 नंबर निश्चित योजना, फिक्स्ड प्लॅन. फिक्स प्लॅन म्हणजे काय? यात 4, 5, 6 किंवा 7 वर्षांची एक निश्चित योजना तयार केली जाते. तिची निश्चित उद्दिष्ट त्याच कालावधीत पूर्ण करायची असतात. त्याचंही उद्दिष्ट बदलली जात नाहीत. कालावधी संपल्यानंतर योजना संपुष्टात येते. ठीक आहे. त्यानंतर केंद्रीकृत व विकेंद्रीकृत योजना. बघा अजून आपण योजना ज्या आहेत ना पंचवार्षिक त्या अजून सुरू करायच्या बाकी आहेत. हे फक्त मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो. मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला 1 बाय 1 सगळ्या योजना सांगणार. प्लॅनिंग कमिशन आपलं अजून 1 मोर लेक्चर यासाठी जाणार. नंतर मग आपण पुढच्या अजून महत्वाच्या स्टार्ट करणार आहोत. केंद्रीकृत व विकेंद्रीकृत योजना. सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग, डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. यात नियोजनाची पूर्ण प्रक्रिया एकाच केंद्रीय नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीत असते. हे प्राधिकरण संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी व प्रत्येक क्षेत्रासाठी उद्दिष्ट, लक्ष व अग्रक्रम ठरेल. संपूर्ण नियोजन प्रक्रिया ही नोकरशाहीच्या नियंत्रण व नियमनाखाली असते. त्यामुळे ती ताठ रिजिड असते. त्यात आर्थिक स्वतंत्र नसते व सर्व आर्थिक क्रिया या क्रियांवरून दिग्दर्शित डायरेक्टेड फ्रॉम अबोव केल्या जातात. ठीक आहे. 2 नंबर आहे विकेंद्रीकृत नियोजन, डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. या उलट विकेंद्रीकृत नियोजनामध्ये योजना खालून फ्रॉम बिलो राबवण्यात येते. योजनेची आखणी केंद्रीय नियोजन प्राधिकरणामार्फत देशातील विविध प्रशासकीय एककांशी जसे राज्य, जिल्हे इत्यादी सल्ला मसलत करून आखली जाते. केंद्र योजनेमध्ये केंद्र सरकारच्या योजना कार्यक्रमाबरोबरच राज्याच्या योजनाही समाविष्ट केलेल्या असतात. तर राज्य योजनांमध्ये जिल्हा व गाव पातळीवरच्या योजनांचाही समावेश असतो. विकेंद्रीकृत योजनात वस्तू व सेवांच्या किमती बाजार यंत्रणेद्वारेच निश्चित केल्या जातात. मात्र आर्थिक कारभाराच्या काही ठराविक क्षेत्रांवर सरकारी नियंत्रण व नियमन लागू असते. नियोजनाची प्रक्रिया, प्लॅनिंग प्रोसेस. तर आता आपण प्लॅनिंग प्रोसेस हा जो आपला पॉइंट आहे ओके, काही नाही 3-4 आपल्या फक्त स्लाइड बाकी घेऊन टाकू आपण. प्लॅनिंग प्रोसेस म्हणजे काय? आर्थिक नियोजन ही एक उद्दिष्टपूर्तीची प्रक्रिया आहे. देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे प्लॅनिंग प्रोसेस. कृषी, उद्योग, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, व्यापार यासारख्या अनेक क्षेत्रांचा समतोल विकास होईल याची काळजी नियोजनकारांना घ्यावी लागते. त्यांना ही सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करावी लागते. ही विविध टप्पे किंवा नियोजनाची प्रक्रिया पुढील प्रमाणे.
यामध्ये नंबर 1 बघा, देशातील संसाधनांचा आढावा घेणे. नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील संसाधनांच्या नैसर्गिक, मानवी व आर्थिक उपलब्धतेचा आढावा घेणे आवश्यक असते. तसेच गरजांच्या तुलनेत संसाधने नेहमी कमीच असतात. त्यामुळे त्यांचा वापर कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात करावायचा याचा संतुलित निर्णय घ्यावा लागतो. याबरोबर नियोजनाचे उद्दिष्ट निश्चित करणे. उपलब्ध संसाधनांच्या अनुषंगाने कृषी, उद्योग, व्यापार, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, बँकिंग व इतर अनेक अनुषंगिक सेवा क्षेत्रातील विकासाची उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराचे लक्ष्य ठरवावे लागते. प्रत्येक क्षेत्रासाठी उद्दिष्ट ठरविताना व्यवहार्यतेचा विचार करावा लागतो. संभाव्य अडथळ्यांचाही विचार करावा लागतो. याचं जे उद्दिष्ट आहे, उद्दिष्टाचे अति महत्वाकांक्षी असून चालत नाही. ठीक आहे. त्यासाठी अशा रीतीने विकसनशील देशाच्या बाबतीत अनेक अडथळे व अडचणी असताना व्यवहार्य उद्दिष्ट विविध क्षेत्रांसाठी ठरवले. आर्थिक विकासाचा दर ठरविणे ही एक अवघड प्रक्रिया असते. 3 आहे संसाधनांचे वितरण, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. आर्थिक नियोजनामध्ये उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो व त्यानुसार कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करणे गरजेचं आहे हे ठरवावे लागते. त्यानुसारच विविध क्षेत्रांसाठी उपलब्ध संसाधनांचा हिस्सा ठरवला जातो. भारतात संसाधनांचे वितरण कृषी, जलसिंचन, ग्रामीण विकास, उद्योग, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये संसाधनांची विभागणी केली जाते. संसाधनांची विभागणी करताना गुंतवणूक व त्यापासून मिळणारा लाभ, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट याचाही साकल्याने विचार केला जातो. ठीक आहे. योजनेची अंमलबजावणी. वरील सर्व बाबींच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी केंद्र व राज्य सरकारमार्फत केली जाते. मध्यावधी आढावा, मिड टर्म रिव्ह्यू. योजनेची उद्दिष्टे कितपत साध्य होत आहेत हे पाहण्यासाठी योजनेचे वेळोवेळी परीक्षण करणे गरजेचे असते. त्यासाठी 2.5 वर्षानंतर योजनेचा मध्यावधी आढावा घेतला जातो. त्यातून आर्थिक विकासाचा दर, उत्पादनाची पातळी, देशांतर्गत चलन पुरवठ्याचे प्रमाण, कृषी व उद्योग क्षेत्रातील उत्पादनाचा दर, परकीय व्यापाराची स्थिती इत्यादी बाबींबद्दल परीक्षण केले जाते. तसे उर्वरित योजनेत काय बदल केले पाहिजेत ते निश्चित केले पाहिजेत. ते निश्चित केले जातात. ठीक आहे. आता पुढे आपण घेऊया पुनर्जीवन. पुनर्नियोजन आहे, पुनर्जीवन नाही, पुनर्नियोजन. आर्थिक नियोजन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून एका योजनेच्या यशापयशाचा आढावा घेतल्यानंतर मूल्यमापन केल्यानंतर पुढच्या योजनेची आखणी केली जाते. एकदाच कायमस्वरूपी नियोजन करता येत नाही, कारण देशात उपलब्ध संसाधने दरवर्षी बदलत असतात. म्हणून जी प्लॅनिंग आहे ती देखील आपल्याला बदलावी लागते त्यानुसार. तसेच गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये सतत देशांतर्गत सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती बदलत असते. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने विकासाच्या उद्दिष्टांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असते. यामुळे योजनेची आखणी, अंमलबजावणी, आढावा घेणे, पुनर्नियोजन या सर्व ज्या अवस्था आहेत त्या नियोजनामध्ये अत्यावश्यक असते. पुढे आहे भारताची मिश्र अर्थव्यवस्था. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा, मिक्स्ड इकॉनॉमीचा अवलंब केला आहे. याचा अर्थ काय होतो बघा. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांचे अस्तित्व असते. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही व्यवस्थांमधील त्रुटींचा त्याग करून दोघांमधील चांगल्या गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. हे आता ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं मिश्र अर्थव्यवस्था. मात्र भारतीय मिश्र अर्थव्यवस्था मूलभूतरित्या भांडवलशाहीच्या आराखड्यात कार्य करणारी आहे. कारण समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजनाची अंमलबजावणी व लक्ष्य साध्य करून घेण्यासाठी करण्यात येणारी सक्ती भारतात आढळून येत नाही. ठीक आहे. याचबरोबर आपण हे चॅप्टर संपलं नाही, आता याचा दुसरा भाग आपण घेणार आहोत पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे. अशोक सरांचा पण क्लास आहे त्यांचा बँकिंग मध्ये, सेम लिंकने पुढे ते जॉईन होतात. त्याचा टॉपिक नाम चेंज करून. तर आपण हा जो बाकीचा राहिलेला याच्यातला तो आता 1 बाय 1 ज्या योजना आहेत ना, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 11वी, 12वी, नंतर मग प्लॅनिंग कमिशन जे आपण डिस्कस करूया
पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे? सर ते हा, बोला. आम्हाला बुकचं रेफरन्स सांगितलं होतं सगळ्यांना. ते कोणी? ऍक्च्युली सर आमचे म्हणजे ते सर आहेत ना अशोक सरांनीच सांगितलेलं सर. ते काय? ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचं होतं, थोडं टेलिग्रामवर आले असते ना, मग आम्ही डिस्कस करून सरांना सांगितलं असतं. कोण टेलिग्रामवर आलं असतं? मी? आणि आमच्या बरोबर माझ्या म्हणजे आम्ही बनवलंय. ओके. टेलिग्रामवर काय? आम्ही डिस्कस करू ना कुठले बुक्स घ्यायचे आहेत. म्हणजे त्या ग्रुपमध्ये कोण आहे? सर पण आहेत का? हा सर नाही ते आम्हाला सांगितलं तुम्ही एकाने सांगा कोणीतरी, म्हणजे एकत्रच आम्ही सगळे बुक्स मागवू. तर सर रेफरन्स बुक मागवतात. ओके. तुम्ही सगळे आहेत का टेलिग्रामवर? हा आम्ही आहे, 2-4 जण आहेत, मी ऍड केलंय, पण बाकीचे कोण आहे नाहीत त्यात. बरोबर. मग ते मी पण नाहीये. मग टेलिग्राम मग त्या ग्रुपवर ऍड करून घ्या सगळ्यांना. मग इथं हा चॅटिंग मध्ये तुमचे चॅट बॉक्स मध्ये नंबर शेअर करून द्या सगळ्यांनी आता, कारण जर लेक्चर डिस्कशन झालं तर परत कॉन्टॅक्ट नाही होणार. येस 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 तर सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये नंबर शेअर करून द्या. माझा येस टेलिग्राम नंबर, तुमच्याकडे जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे ना विश्वनाथ सर, येस येस सर. तो माझा टेलिग्राम नाही. टेलिग्राम मी तुम्हाला इथे शेअर करतोय. हा प्लीज सर. चॅट बॉक्स मध्ये टाकलं बघा. सर आमचे नाही अकाउंट टेलिग्राम. काय म्हटले? आवाज तुमचा अडकतोय आमचं साठी अकाउंट मॅडम. नाही सर टेलिग्रामवर. मग म्हटलं टेलिग्राम अकाउंट नाही सर. डाउनलोड करून घ्या टेलिग्राम. डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला आणि टेलिग्राम सगळ्या स्पर्धा परीक्षाचे तयारी करणाऱ्या मुलांकडे टेलिग्राम आहेच, कारण एवढं सारं कंटेंट त्याच्यावर मिळतं तुम्हाला. ठीक आहे. सो टेलिग्राम सगळ्यांनी डाउनलोड करा. हा नंबर टाका बघा सर, नंबर हा टाकायला नंबर मी दिलाय बघा, माझा तो टेलिग्राम हा, नंबर आहे. बाकीचे बाकीचे जे ऍड नसतील त्यांनी पण शेअर करा नंबर चॅट बॉक्स मध्ये. तर एकदा लेक्चर डिस्कशन झालं नंतर मग काही तिथे कॉन्टॅक्ट नाही होणार तुम्हाला. मयूर, प्रियंका, अजून कोण आहे? स्वाती मॅडम नंबर तुम्ही पण शेअर करा. श्रद्धा अंडे, तिचाही नंबर नाही, ती डिस्कनेक्ट झाली. माझा नंबर आहे सर ग्रुपमध्ये पण. नाही, टेलिग्रामला कसं असतं, तुम्ही टेलिग्राम ज्यांच्याकडे नाही त्यांनी डाउनलोड करायचं. जर नंबर मागणार तर तुमचा जो नंबर आहे टेलिग्राम, तुमचा जो व्हॉट्सअप नंबर तुम्ही टेलिग्रामला ऍड करा. त्या नंबर ओके टेलिग्राम सर. शो होणार. ठीक आहे. कोणाकडे नाही टेलिग्राम? श्रद्धाकडे नाही का? हो सर माझ्याकडे नाही. डाउनलोड करून घे. नंबर शेअर करून दे, डाउनलोड कर. हो सर. नंबर शेअर करा, डाउनलोड हा, करा, मी नंबर करतो. डाउनलोड करा नंतर. नोट डाऊन करून घ्या सर, विश्वनाथ सर. हा मी नोट डाऊन करतोय. सर तुम्ही सजेस्ट कराल ना आम्हाला ऍक्च्युली बुक्स बद्दल? हा मी सांगेल ना. ओके सर. तिथे तुम्हाला काही पण तुम्हाला काही डिस्कस करायचं राहिलं ग्रुप टाकायचं. सर म्हणजे काय हा. झालं, सर सांगत होते की आम्ही तुम्हाला बुक्स प्रोव्हाइड करणार आहे, पण तुम्ही सांगा की तुम्हाला कोणते बुक्स हवेत, तर ते आम्ही प्रोव्हाइड करू. तर तुम्ही कसं आम्हाला सांगितलंय ना ओके. लक्ष्मीकांत वगैरे असं वगैरे, तर मग हम्म. ते आम्ही सर बोलले की तुम्ही डिस्कस करा आणि त्यानंतर मग मला हो. कोणतरी एकाने सांगा. चालेल मग तुम्ही असं करा ऍड, तुम्हाला मी लिस्ट पाठवून देतो त्याच्यावर. हा चालेल. त्यानुसार तुम्ही त्यांना सांगायचे बुक्स मला हवेत. मग प्री मेन सगळे घेऊन टाका, काही सोडू नका. ठीक आहे. हो सर. येस सगळे सर. मी लिहून देतो, सगळे घेऊन टाका. कसं मग प्रीचे दिलेत, मग मेनचं राहतील ना, मग मेनचं तुम्हाला घ्यावं. चला ठीक आहे. नोट डाऊन केलं तुम्ही? हा केलं सर. चालेल सर, ठीक आहे. करू डिस्कनेक्ट ओके मग. सर. येस सर येस.